सापडला तो चोर, बाकीच्यांचे काय? सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी तहसील कचेरीतील अंजना पवार नामक महिला कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या. नवीन वर्षातील कोपरगाव शहरातील लाचलुचपतीची ही पहिलीच घटना. तहसील कचेरीतल्या 25-30 सरकारी कर्मचाऱ्यांपैकी या एकट्याच भगिनी सापळ्यात अडकल्या की अडकवल्या याची चर्चा सध्या महसूलच्या वर्तुळात सुरू आहे. या सोडून सगळेच साव आहेत का, असंच म्हणायचं का? तहसील मधला महसूल विभाग हा तर वसईचा आत्मा. हा आत्मा जर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला तर कचेरी निष्पाप होऊन जाईल. कारवाईत सापडल्या त्या चोर आणि बाकीचे सगळे साव, असं कसं म्हणता येईल? सापडल्या त्या पवार मॅडमवर कायद्याच्या चौकटीत कारवाई होईल. कायदेशीर देण्या घेण्यात त्या पुऱ्या पडल्या तर निर्दोषही सुटतील, कमी पडल्या तर कठोर कारवाई होईल. त्यांची मानसिक व सामाजिक शिक्षा मात्र सुरू झाली आहे. त्यांच्या आजूबाजूच्यांनी व वरिष्ठांनी पुढे काळजी घ्यावी. सामान्य माणसांचीही थोडी काळजी घ्यावी. लाचलुचपतने तालुक्याचे सर्व सरकारी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. थोडं सांभाळून राहा. गोरगरिबांचा तळतळ घेऊ नका, अन्यथा तुम्हालाही लाचलुचपतच्या जाळ्यात चौकशीच्या फेऱ्यात तडफडावे लागेल. ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत.